तालुका जिल्हा परिषद उमेदवार म्हणून तुम्ही सर्वाधिक मताधिक्याने विजय झालात, कसं बघताय विजयाकडे? सर्वप्रथम मी इंदापूर तालुक्यातील मायबाप जनतेचे मनापासून आभार मानते। बावडा लुमेवाडी गटातील सर्व आमच्या आमच्या सर्व मतदान ज्यांनी आपल्या मायबाप जनतेने केले, सर्वांचे मी मनापासून आभार मानते। कारण त्यांनी एवढं प्रेम, एवढं पद्धतीने आपुलकीने मला मतदान केलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने हा विजय हा जनतेचा विजय आहे। दुसऱ्या वेळेस आपण जिल्हा परिषदेवर गेलाय, काय आ- जिल्हा परिषदेला खरं तर आता ही दुसरी माझी टर्म आहे आणि खऱ्या अर्थाने परत एकदा जनतेचेच मी मनापासून आभार मानते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते होते अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। कारण शेवटी आम्ही इंदापूर तालुक्यातील सर्व 24 उमेदवार हे दादांनी एबी फॉर्म साईन करून दिलेले आम्ही शेवटचे 24 उमेदवार होतो आणि आज दादांचं स्वप्न पूर्ण झाले। कारण जिल्हा परिषद म्हणजे दादांचं जीव की प्राण होता आणि मी बघितलंय, कारण जिल्हा परिषदेमध्ये मी काम करत असताना दादा तेव्हाही पालकमंत्री होते आणि आज आम्ही सर्वजण निवडून आलेलो आहोत आणि खरंच दादा आज आपल्यामध्ये नाहीयेत ही मनामध्ये एक खूप मोठी खंत आहे। 15,500 म्हणजे तब्बल विक्रम मताने तुम्ही निवडून आलाय, खूप मोठं ओझं आता जनतेने तुमच्याकडे टाकलं, काय सांगा? मी जसं म्हटलं की मी इंदापूर तालुक्यातील आणि बावडा लुमेवाडील गटामधील सर्व जनतेचे मनापासून आभार मानते। कारण खूप आपुलकीने प्रेमाने जनतेने मला एवढ्या मताधिक्य देऊन निवडून दिलंय। मागच्याही निवडणुकीला खूप चांगल्या पद्धतीने मताधिक्य देऊन निवडून दिलं होतं। जेवढ्या काही जनतेच्या अपेक्षा होत्या, मागण्या होत्या, त्यांच्या काही अडीअडचणी होत्या, मी माझं 100% देऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये ही पूर्णपणे मी त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, विकास कामं असतील, महिला सक्षमीकरणाबाबतीतल्या असतील, युवकांचा पाठबळ देण्याबाबतीतले असतील, ह्याच्यासाठी मी जास्तीत जास्त जे मी करू शकते त्या माध्यमातून मी करेन। निवडणुकीच्या वेळी तुम्हाला तुमच्यावरती घराणेशाहीचा आरोप झाला, त्याकडे कसं पाहता? मी त्या गोष्टीचा फार काही विचार करत नव्हते। कारण शेवटी ही जी उमेदवारी आहे ही उमेदवारी आदरणीय अजितदादा पवारांनी आम्हाला दिली, त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी, दत्ता मामा भरणेंनी एकत्रित बसून ह्या सगळ्या आम्हाला संधी दिली आणि निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या संधीचं सोनं करू। भविष्यात वाटलं होतं का तुम्ही घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवता? शेवटी हो का काय वाटतं काही नाही, त्याच्यापेक्षा जनतेसाठीच्या प्रश्नांसाठी आपण आज उभे आहोत आणि जनतेची सेवा करण्याची ही संधी मिळतेय, ही मला असं वाटते की माझ्या दृष्टीने ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि निश्चित पद्धतीने सर्व जनतेचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्ही 24 उमेदवार हे जनतेसाठी उपलब्ध राहू। नक्कीच 1995 पासून ते आजपर्यंत अजित पवार आणि हर्षवर्धन राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। युती झाल्यानंतर अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही, आपल्या खायात नाही, काय कसं? खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा 28 तारखेला ही दादांची जाण्याची जेव्हा बातमी आमच्या पुढे आली। कारण आम्ही सर्वजण तयारीत होतो की दादांची खूप चांगल्या पद्धतीची सभा हे आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये होईल, पण शेवटी नियतीचा खेळ वेगळाच होता आणि आज एका मनामध्ये मोठं दुःख आहे की आज अजितदादा ज्यांनी आम्हाला हे एबी फॉर्म देऊन आम्हाला उमेदवार म्हणून आम्हाला त्यांनी रिंगणात उतरवलं, ते आज आपल्यामध्ये नाहीयेत। त्यामुळे आम्ही सर्व उमेदवार हा जो आपला मिळालेला 24-0चा जो विजय आहे हे आम्ही अजितदादांना समर्पित करतो। दादा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी विराजमान ते अजून मी काय बोलू शकत नाही, ते शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवते। एकच वादा, अजित दादा अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे।